आणि एकमेव भुवनेश्वरी हे तत्व इतकं सुंदर आणि इतकं काळानुरूप आहे की त्याची साधना अगदी 5 वर्षाच्या बालकांपासून ते 99 वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत प्रत्येक व्यक्ती अगदी आनंदाने करू शकते. जीवनाचं प्रत्येक ध्येय, प्रत्येक टप्पा जी पूर्ण करून देते तीच भुवनेश्वरी. व्यावहारिक जीवनातल्या समस्या यावरती एकच उत्तर आहे, ते म्हणजे आदी परमेश्वरी भगवती भुवनेश्वरी. काय आहे भुवनेश्वरी महाविद्या? एकमेव ती राजराजेश्वरी अशी देवता आहे की ती माणसाला पूर्णत्व प्रदान करते. आणि ह्या भुवनेश्वरी तत्वापासूनच श्री महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती हे तिघीही तत्व त्यांच्यापासून आलेलं आहे. तुमची अशी कोणती इच्छा नाहीये की ती इच्छा भुवनेश्वरी पूर्ण करू शकत नाही, किंवा भुवनेश्वरीच्या साधनेविना कोणतीच देवी उपासना होऊ शकत नाही. देवीचं जे स्वरूप पाहिलं ना तुम्ही, ती कमळावरती विराजित आहे. बरोबर. एका हातामध्ये पाश आणि अंकुश आहे, आणि पुढचे जे 2 हात आहे हे अभय आणि वर प्रदान करत आहेत. हिची उपासना केल्याने तुम्हाला लक्ष्मीची प्राप्ती होते. भुवनेश्वरीला मला माझ्या जीवनात आणायचं असेल तर ते कसं करायचं? भुवनेश्वरी म्हणजे ज्यांचे विवाह जमत नाहीये अशांनी सुद्धा भुवनेश्वरीची साधना करावी. राजसत्ता देण्याचं कार्य ही फक्त आणि फक्त भुवनेश्वरी करते. देवीला माझ्या आयुष्यात घेऊन यायचं असेल प्रार्थना करून, सो काय टप्पे आहेत? तर की विज्ञान हे अध्यात्माचं सगुण रूप आहे. बरोबर. एक माझ्या लाईफमध्ये प्रॉब्लेम आहे, तर त्या प्रॉब्लेमला घेऊन मी कशा पद्धतीने भुवनेश्वरीची साधना करू शकतो? दत्त महाराज आणि भुवनेश्वरी वेगळे नाहीत. दत्त उपासना ही तेव्हाच फलीभूत होईल. नमस्कार, मी डॉक्टर राज जाधव. महाराष्ट्राच्या सर्वात समृद्ध मंचावरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 स्वागत आहे. आपला दशमहाविद्या एक्सक्लुझिव्ह सिरीज सुरू आहे आणि त्याच्यातला आजचा हा 5वा भाग आणि अत्यंत विशेष अशा पद्धतीचा आजचा हा भाग असणार आहे. दशमहाविद्याचे 4 महाविद्या आत्तापर्यंत आपण अभ्यासल्या, चर्चिल्या आणि त्या सर्वांना इतक्या जास्त आवडतात याचा आम्हाला देखील आनंद होतो आहे आणि अभिमान देखील वाटतो आहे. त्याच सिरीजमधली आजची ही 5वी महाविद्या आणि तीच म्हणजे भुवनेश्वरी. आजचा भाग अत्यंत विशेष आणि माझ्यासाठी नाही, तुमच्या सर्वांसाठीच अत्यंत आनंदाचा असणार आहे. कारण जसं आपण सुरुवातीपासून सांगतो की दशमहाविद्या या गूढ आहेत, अगम्य आहेत, अनाकलनीय आहेत, त्या सर्वांसाठी नाहीत. इथपर्यंत ठीक आहे, परंतु आजचा एपिसोड विशेष का आहे? कारण आजचा एपिसोड, आजचा भाग, आजची महाविद्या ही प्रत्येकाला अनुकूल अशा पद्धतीची असणार आहे. प्रत्येक एपिसोडमध्ये गुरुजी आपल्याला सांगत होते की इथे हे बंधन आहे, कारण शास्त्रामध्ये ज्याचं वर्णन आहे, शास्त्रामध्ये जे दिलेलं आहे त्या पद्धतीनेच गुरुजीने आत्तापर्यंत सांगितलं की या विद्येला हे बंधन आहे, हा व्यक्ती अमुक एक ही विद्या करू शकत नाही, ही साधना करू शकत नाही. परंतु आजचा भाग त्यामुळेच विशेष आहे की आजच्या महाविद्येला कुठल्याही प्रकारचं बंधन नाही. प्रत्येक जण या महाविद्येची साधना करू शकतो, उपासना करू शकतो आणि त्या तत्वाला, त्या आदिशक्तीला, त्या पराशक्तीला प्रार्थना करून स्वतःच्या आयुष्यात समृद्धता आणण्यासाठी स्वतःची मदत करू शकतो. म्हणून आजचा भाग अत्यंत विशेष असणार आहे. आणि आजचा भाग हा जवळपास 3 टप्प्यात असेल. एक तर अध्यात्म, दुसरं म्हणजे याचं वैज्ञानिक कारण, आणि तिसरं म्हणजे आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये भुवनेश्वरी कशा पद्धतीने उतरू शकते याचं प्रकटीकरण आजच्या या भागातून होणार आहे. म्हणून शेवटपर्यंत हा भाग बघा. अत्यंत महत्त्वपूर्ण अशा पद्धतीचा भाग आहे. मी जास्त वेळ घेणारच नाही अर्थात, आणि सांगण्याची गरज देखील नाही की हे सगळं सांगण्यासाठी आपल्याकडं कोण आलेले आहेत, तर तुमचे, आमचे लाडाचे, आपल्या मंचाचे अधिकृत अशा पद्धतीचे सदस्य म्हणू शकतो आपले मयुरेश विस्पुते गुरुजी, आणि त्यांच्याकडूनच आपल्याला ही सर्व माहिती मिळणार आहे. सो तयार राहा. मी वळतो आहे गुरुजींकडे. नमस्कार गुरुजी, पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे मंचावरती. आणि आता हा मंच तुमचा आहे, हा भाग तुमचा आहे. सांगा काय बोलूयात? जय श्री कृष्ण. माझ्या आयुष्यातला हा जो आजचा पॉडकास्ट आहे हा माझ्या स्वतःसाठी खूप जास्त महत्त्वाचा आहे. आयुष्यामध्ये एक असं स्वप्न पाहिलं होतं की आपल्या या महाराष्ट्रामध्ये
किंवा जे माझ्यापर्यंत येतात एवढ्या 15 वर्षापासून बघतोय, तर त्याला मी काहीतरी माझा अधिकार असावा, मी त्यांच्यापर्यंत ती काही गोष्ट मला साधना पोचवता आली पाहिजे. पण अनेक महाविद्यांना अनेक टप्पे क्रमपद्धती दिली आहे. पण एकमेव भुवनेश्वरी हे तत्त्व इतकं सुंदर आणि इतकं काळानुरूप आहे की त्याची साधना अगदी 5 वर्षाच्या बालकांपासून ते 99 वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत प्रत्येक व्यक्ती अगदी आनंदाने करू शकतं. आणि त्याची तुम्हाला इन्स्टंट म्हणजे जीवनाचं प्रत्येक ध्येय, प्रत्येक टप्पा जी पूर्ण करून देते तीच भुवनेश्वरी. आणि मला खूप आनंद होतो आहे आजचा आपला शूट करताना, सांगताना. आणि तुम्हाला मी वचन देतो, आज मी कोणतंही बंधन नक्कीच पाळणार नाही आहे. आणि प्रत्येकाचे ह्या व्यावहारिक जीवनातल्या समस्या यावरती एकच उत्तर आहे, ते म्हणजे आदी परमेश्वरी भगवती भुवनेश्वरी. बस. सांगा गुरुजी, काय आहे भुवनेश्वरी महाविद्या, भुवनेश्वरी देवी, कसं आहे तिचं स्वरूप? नक्कीच. सगळ्यात अगोदर आपण त्या जगन्मातेला प्रार्थना करून आजचा आपला जो संवाद आहे, एक सत्संग आहे, तो सुरू करूया. ओम श्रुती स्मृती पुराणानाम आलयम करुणालयम नमामि भगवतपादं शंकरं लोकशंकरं शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतं वंदे भगवन्तौ पुनः पुनः. श्री गुरुदेव. जय भुवनेश्वरी. जय भुवनेश्वरी. शास्त्र असं सांगतं, मी श्लोक आणलाय, राजराजेश्वरी त्वां पूर्णतां वदस योगः एवते मुच्यते भोगः पृथ्वीयो नात्र संशयः. एकमेव ती राजराजेश्वरी अशी देवता आहे की ती माणसाला पूर्णत्व प्रदान करते. असं काय नाही आहे की ती प्रदान करू शकत नाही. महाविद्या ह्या संपूर्ण क्रमामध्ये भुवनेश्वरी हे असं तत्व आहे की ते तत्व जीवनामध्ये जर कधी आलं तर तुमचा मूलतः सर्वांगीण विकास असा होतो. विज्ञानाच्या जर कधी भाषेमध्ये तुम्ही विचार केला तर विज्ञान म्हणतं की 2 आपल्याला स्थिती आहे. पहिली आहे, एक म्हणजे टाईम आणि एक म्हणजे स्पेस. टाईम म्हणजे टाईमवरती अधिकार महाकाल यांचा आहे, टाईमवरती अधिकार भगवती महाकालीचा आहे. तसं स्पेस आकाश तत्व, आणि आकाश तत्व यालाच आपण ओमनी प्रेझेंट म्हणतो. प्रत्येक ठिकाणी ते प्रेझेंट आहे. ब्रह्मांडाच्या ह्या टोकापासून ते अगदी ह्या टोकापर्यंत असं कुठे आकाश तत्व नाही असं होऊ शकत नाही. हे आकाश तत्व म्हणजेच मूळ भुवनेश्वरी आहे. तो स्पेस म्हणजेच भुवनेश्वरी आहे. भुवनेश्वरीची जर कधी तुम्ही उद्गम तिचा जर कधी पाहिला जगन्मातेचा, तर श्रीमद देवी भागवतामध्ये तर आदिपराशक्ती भुवनेश्वरीची खूप सुंदर लीला सांगितलेली आहे. त्यापैकी अनेक लीलापैकी अशी लीला आपण असं समजून घेऊ शकतो की काली म्हणजे संपूर्ण अंधारमय, ज्या ठिकाणी विनाश होऊन त्या अंधारामध्ये लय झाला, तो सृष्टीमध्ये आलेला जो प्रकाश आहे किंवा ह्या ब्रह्मांडाची रचना झाल्यानंतर जो प्रकाश निर्माण झाला तोच म्हणजे ललिता त्रिपुर सुंदरी. आणि ललिता त्रिपुर सुंदरीपासून किंवा त्या जगदंबेने 3 लोकाची किंवा 3 पुराची निर्मिती केली. स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ या 3 लोकांवरती अधिष्ठान तर कुणाचं पाहिजे? ते अधिष्ठान म्हणजेच जगन्माता भुवनेश्वरी. आणि ह्या भुवनेश्वरी तत्वापासूनच श्री महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती हे तिघी तत्व त्यांच्यापासून आलेलं आहे. देवी भागवतामध्ये विस्तृत वर्णन आहे. आणि सोबत हे तत्व म्हणजे असं आहे की ते माणसाला पूर्णत्व प्रदान करतं. तुमची अशी कोणती इच्छा नाही आहे की ती इच्छा भुवनेश्वरी पूर्ण करू शकत नाही. भुवनेश्वरी विद्याला शाक्त विद्या म्हटलेलं आहे. विदाऊट किंवा भुवनेश्वरीच्या साधनेविना कोणतीच देवी उपासना होऊ शकत नाही. जसं सनातन हिंदू धर्मामध्ये प्रणव याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ओंकाराला खूप जास्त महत्त्व आहे. होणारच नाही असं की ज्या ठिकाणी ओंकार नाही आहे असं क्वचितच आहे. तसं आपल्या ह्या शैव शाक्त प्रत्येक मंत्रामध्ये एकमेव शाक्त प्रणव जे काही असेल ते फक्त आणि फक्त भुवनेश्वरीचं आहे. म्हणून भुवनेश्वरी विना या जगात काहीच नाही आहे. भुवनेश्वरी हिला राजराजेश्वरी म्हटलं आणि प्रचंड वैभव, सगळं ऐश्वर, भोग, विलास, समृद्धी हे देणारी ही विद्या आहे. आणि आपण पृथ्वी लोकावरती राहतो. आता प्रत्येक माणसाचा अधिकार हा प्रत्येक ठिकाणीच असतो. तसं ह्या पृथ्वीवरती जसं पालनकर्ता श्रीहरी विष्णूंचा अधिकार आहे,
तसंच श्री हरी विष्णू नंतर ह्या संपूर्ण तिन्ही लोकाची सत्ता जगन्माता भुवनेश्वरीच्या हातात आहे. मग ह्या तीन, आता आपलं अगदी व्यावहारिक उदाहरण, ज्याच्याकडे जे डिपार्टमेंट सोपवलेलं आहे, जे खातं सोपवलेलं आहे, त्याच्यामध्ये कोणतीही समस्या आली तर त्या मंत्रीला बघावं लागतं. बरोबर. तसं ह्या तिन्ही लोकांमध्ये ज्याही आदिदैविक, आदिभौतिक, आध्यात्मिक कोणतीही समस्या उत्पन्न होऊन द्या, त्या ठिकाणी फक्त आणि फक्त भुवनेश्वरीची सत्ता आहे. तीच म्हणजे जगन्माता भुवनेश्वरी. वा, खूप छान. आता जसं आपण प्रत्येक पॉडकास्टमध्ये, प्रत्येक एपिसोडमध्ये पाहतो की त्या महाविद्येची उत्पत्ती कशी झाली, कुठून झाली, तर ते आपण याच्यातच झालं की असं अजून वेगळी काही पौराणिक कथा आहेत? वेगवेगळ्या कथा आहेत, पण ही आपण कथा प्रमुख समजू शकतो. ओके. जसं भुवनेश्वरीचं स्वरूप आपण त्याच्याबद्दल बोललो नाही. बरोबर. भुवनेश्वरीचं जर कधी तुम्ही पाहिलं तर दुर्गा सप्तशतीमधला 6वा अध्याय सुद्धा जगदंबेला, 8वा अध्याय सुद्धा जगदंबेला रिप्रेझेंट केलेला आहे. आणि 6व्या अध्यायापासून जे संपूर्ण स्वरूप आहे हे भुवनेश्वरीलाच मानलं जातं. देवीचं जे स्वरूप पाहिलं ना तुम्ही, ती कमळावरती विराजित आहे. बरोबर. एका हातामध्ये पाश आणि अंकुश आहे, आणि पुढचे जे 2 हात आहे हे अभय आणि वर प्रदान करतायत. हात तिचे पूर्णतः फ्री आहेत, हातामध्ये काहीच नाही आहे, देत आहेत, फक्त देत आहेत. तुम्ही अन्य कोणत्याही महाविद्या बघा, त्या महाविद्यामध्ये प्रत्येकाच्या हातामध्ये काहीतरी आहे. म्हणजे हे जे आहे हे याच्यासाठी की ती शक्ती त्या कार्यामध्ये निपुण आहे. पण ही एकमेव अशी शक्ती आहे की जिच्याकडे अंकुश म्हणजे एक स्तंभन शक्ती आहे, नियंत्रण करण्याची शक्ती आहे, आणि पाश म्हणजे पुन्हा ओढून घेण्याची शक्ती आहे. ह्या व्यतिरिक्त ती फक्त आणि अभय आणि वर देण्यासाठीच बसलेली आहे. तीच म्हणजे भुवनेश्वरी. भुवनेश्वरी हिचं इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे आपल्या शास्त्रांनी. ती म्हणजे लक्ष्मी, त्रिपुर सुंदरी, आणि ह्या लक्ष्मी आणि त्रिपुर सुंदरीचं एकत्रीकरण म्हणजेच भुवनेश्वरी आहे. अगदी सोप्या भाषेमध्ये. तुम्हाला जर कधी तुमच्या जीवनामध्ये संपत्ती आणि ऐश्वर्य सोबत राज्य पाहिजे असेल, शेवटी ती राज्य करते ना, सत्ता, सम्राज्ञी, महाराज्ञी, तर सत्ता देणारी, पूर्ण राजवैभव देणारी ती भुवनेश्वरी आहे. संपूर्ण भुवनाची ईश्वरी आहे. म्हणून हिची उपासना केल्याने तुम्हाला लक्ष्मीची प्राप्ती होते. ह्या जगदंबेची उपासना केल्याने तुम्हाला अध्यात्माची प्राप्ती होते. आता अध्यात्माचा विषय आला, आणि आपला महाराष्ट्र मूल दत्त संप्रदाय आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. आमची ही परंपरा दत्त संप्रदायातली आहे. जर कधी तुम्ही गुरुचरित्र वाचलं तर गुरुचरित्रामध्ये एक अध्याय आहे, तो आहे भुवनेश्वरीचा. भुवनेश्वरी मंदिरामध्ये तो ब्राह्मण तिथे जातात, आणि त्यांना देवी त्यांना दृष्टांत देते, साक्षात्कार देते की ह्या नदी पलीकडे साक्षात स्वयं शिव दत्तात्रय मनुष्य रूपामध्ये बसलेले आहेत. तू माझ्या पुढे येण्यापेक्षा तू त्यांना जाऊन बस, त्यांच्यापर्यंत पोहोच. हा अध्याय तो आहे. बिलवडीची भुवनेश्वरी प्रसिद्ध आहे. तसं दत्त महाराज हे मूळ भगवती भुवनेश्वरीचेच उपासक. तुम्ही पाहिलं ना, आता दोघी तत्व बघा तुम्ही. मी अगोदर सांगितलं की स्पेस, अंतरिक्ष, प्रत्येक ठिकाणी ते प्रेझेंट आहे, आणि दत्त तत्व ही प्रत्येक जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी प्रेझेंट आहे. म्हणून आपण त्यांना काय म्हणतो, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आपण त्यांना अवधूत चिंतन यासाठी म्हणतो की ते जेव्हाही स्मरण केलं तेव्हा ते कुठेही प्रगट होतील. का प्रगट होतील, लगेच तिथून प्रगट कसं होतात, कारण की ह्या संपूर्ण आकाश तत्वामध्ये, ह्या संपूर्ण पंचतत्वापैकी आकाश तत्व हे कुठेही प्रेझेंट आहे, आणि मूळच त्या आकाश तत्वच हे त्यांचं मूळ तत्व आहे. म्हणून आज जर कधी इथून असं म्हणणार नाही की इथे नवीन हवा आली, इथे वेगळं आकाश आलं, नाही म्हणू शकत. इथे चिदाकाश इथेही आहे, तुम्ही त्याला वेगळं करू शकत नाही, सगळीकडे आहे. हेच तत्व म्हणजे भुवनेश्वरी, आणि हेच म्हणजे दत्तात्रय तत्व आहे. भुवनेश्वरीची उपासना आणि दत्त महाराजांची उपासना एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. जोवर भुवनेश्वरी म्हणजे भावना मात्र संतुष्टा. आता तुम्ही पाहिलं ना, कालीची उपासना तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी, पंचमकार, तारा पंचमकार, छिन्नमस्ता पंचमकार आणि साधना वेगवेगळ्या, थोडंसं हिंसक, त्रिपुर सुंदरीला वेगवेगळे तुम्हाला प्रकार आले. पण भुवनेश्वरीची साधनाला एकच गोष्ट लागते, मुख्य भाव.
भाव ही कारण ईश है, न स्वर्ण काठ पाषाण, सतचित आनंद रूप है, व्यापक है भगवान. तर ही जी व्यापकता आहे, हे जे प्रेम आहे, हीच म्हणजे भुवनेश्वरी आहे. आणि जोपर्यंत तुम्ही त्या देवतेवरती प्रेम करू शकत नाही, तोपर्यंत कोणती पत्र पुष्पम फलम तोयम, काहीही करा ते त्याशिवाय पावन होणार नाही. मग हा भावना, ही भाव उत्पन्न करण्याची पहिली स्थिती म्हणजेच भुवनेश्वरी आहे. तुम्ही दत्त मंत्र जर कधी तुम्ही सद्गुरूंकडनं ग्रहण केलात, तर दत्त मंत्राची सुरुवातच भुवनेश्वरी मंत्राने आहे आणि शेवटही भुवनेश्वरी मंत्राने आहे. त्रयाक्षर बीज आहे. दत्ता ज्यावेळी दीक्षा दिली जाते, दत्तात्रय दीक्षा, तर हीच प्रथम दीक्षा दिली जाते. जोपर्यंत तुमचं हृदयचक्र, तो तुमचा भाव पूर्ण तुम्ही खुलत नाही, तोपर्यंत तुम्ही त्या जगदंबेची साधना, आपल्या इष्टदेवतेची उपासना कशी करू शकाल. यासाठी पहिलं तत्व आहे ते म्हणजे भुवनेश्वरी तत्व. भुवनेश्वरीचं तत्व, आता शास्त्राने असं सांगितलंय की आकाश गमन सिद्धी, बरेचसे याला आयाम प्राप्त झालेले आहेत. भुवनेश्वरीची उपासना जेव्हा तुम्ही करता, तेव्हा सगळ्यात अगोदर तुमचं शरीर हे हलकं होतं. आणि तुम्ही स्वतः नीट बघा ना, की जीवन आणि मुक्तीचा जर कधी तुम्ही अध्यात्म नीट तपासलं, तर जर कधी तुम्ही पुण्य जरी केलं असलं, पुण्य जरी करून तुम्हाला स्वर्गाची प्राप्ती जरी झाली असेल, तरी देखील पुण्य क्षीण झालं तर परत तुम्हाला जन्म घ्यावा लागतो. क्षीण पुण्य हे मृत्यू लोकात विशंती, शास्त्रप्रमाण आहे. पण मृत्यू लोकामध्ये तुम्ही का आलात? तुमच्या त्या जीवाला वासना आणि इच्छा चिकटलेल्या आहे, बरोबर. म्हणून त्या जीवाला वापस इथे यावं लागलं, त्याशिवाय तो वापस नाही येऊ शकत नाही. मग जर कधी ह्या जीवाला इतकं हलकं, इतकं मोकळं करायचं आहे की तो हा तिन्ही लोकाच्या पलीकडे गेला पाहिजे, हेच तत्व म्हणजे भुवनेश्वरी तत्व आहे. भुवनेश्वरीची साधना ही तुम्हाला खूप काही प्रदान करते, पण आध्यात्मिक आयाम त्याचा असा आहे, डायमेन्शन असं आहे की माणसाच्या बुद्धीला, मनाला अशी ऊर्जा प्राप्त होते की तो ह्या सगळ्या वासनेतून, इच्छेतून मुक्त होतो. मुक्त होतो म्हणजे जबरदस्तीनं सोडत नाही, भोगून तो संपवतो. म्हणून भुवनेश्वरीचा उपासक कधीच दरिद्री तुम्हाला दिसणार नाही. भुवनेश्वरीचा उपासक तुम्हाला कधीच रेंगाळलेला, नकारात्मक, भुवनेश्वरीचा उपासक फक्त त्याच्या चेहऱ्यावरून तुम्ही ओळखू शकता. तो जिथे आहे तिथेच आनंद आहे, कारण की भुवनेश्वरी मूळतः आनंदमय आहे. आपण सद्गुरूंना सुद्धा हलकं फुलकं वातावरण, सद्गुरूंना शब्द आहे दत्त महाराजांना, श्री गुरूंना, आनंद घन, आनंद घन, शांत हो श्री गुरु दत्ता. जे करुणा त्रिपदीमध्ये आनंद घन हा शब्द वापरलेला, हे आनंद घन हा चिद घनच म्हणजे भुवनेश्वरी आहे. म्हणून जे भुवनेश्वरी आणि दत्तात्रय तत्व हे काही वेगळं नाही आहे, ते एकच आहे. फक्त त्याची अनुभूती दत्त उपासना केल्यानंतर जी अनुभूती प्राप्त होते तीच भुवनेश्वरी. आता मी तुम्हाला आणखी दुसरा आयाम सांगतो. दत्त परंपरेमध्ये तुम्ही जर कधी नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांना पाहिलं, तर वैराग्य मूर्ती, वैराग्य शिरोमणी म्हणजे आपले नृसिंह सरस्वती. पण जर कधी तुम्ही श्रीपाद श्रीवल्लभांना पाहिलं तर ते राजयोगी वैभव, आपले माणिक प्रभूंना बघा तुम्ही, काय ते वैभव होतं. मग भुवनेश्वरी म्हणजे हेच तत्व आहे जे अध्यात्मही देतं आणि राज्य पण देतं, राजयोग देतो. जिथे पाहिलं ना तुम्ही, ज्यांचे भुवनेश्वरीचं तत्वच असं आहे की जिथे कृपादृष्टी होते तो व्यक्ती सुद्धा राजा होतो. श्रीपाद श्रीवल्लभांच्या जीवनातला प्रसंग आहे, त्या राजाला वरदान दिलेलं आहे, नंतर तो राजा झालेला आहे. ही अवस्था म्हणजे भुवनेश्वरी उपासकाची अवस्था आहे. आणि भुवनेश्वरी आणि दत्त वेगळे नाहीच, ते एकच आहेत. श्रीपाद श्रीवल्लभ म्हणजे जिवंत मूर्त रूप आहे त्या भुवनेश्वरीचं. म्हणून हे तत्व ज्याच्या आयुष्यामध्ये येतं, त्या तत्वाची जिथे दृष्टीही जिथे जाणार तो राजाच होणार. आज अनेक संत महात्मे स्वतः वैराग्य त्यांना आलं, वैरागी या संसारापासून ते मुक्त राहिलेत, पण संतांचं नाव घेणारे भक्त बघा सोन्याच्या महलामध्ये राहतात. का? ही त्या संतांची कृपा आहे, हीच म्हणजे भुवनेश्वरी आहे. म्हणून भुवनेश्वरी तत्व खूप आनंदमय आहे, खूप आल्हादमयी आहे. आणि योग, आता एक झालं अध्यात्म, विज्ञान, आता योग पर्याय सुद्धा. आपल्या शरीरातली जी कुंडलिनी आहे, ह्या कुंडलिनीला जागृत करण्यासाठी अगदी लयबद्धतेने,
आक्रमक किंवा हठयोगाने नाही, जीवन जगत असताना तुमचं प्रत्येक कार्य करताना म्हणून ते का सहज समाधी, सहज ध्यान, सहज योग. हा सहज योग म्हणजेच भुवनेश्वरी आहे. तुम्हाला साठी खूप काही हठयोग करण्याची गरज नाही आहे. फक्त तिचं नाम, गुरुप्रदत्त साधना हीच तुम्हाला सगळं काही देते. भोग आणि मग मोक्ष, हेच म्हणजे भुवनेश्वरी. मग मी जर श्री दत्तात्रयांची उपासना करतोय तर भुवनेश्वरीची उपासना करतोय. तुम्ही एकच आहे. मी म्हटलं ना, म्हणजे मी आता जस्ट विचारलं की एखादा व्यक्ती जर दत्तात्रयांची उपासना करत असेल सांप्रत काळामध्ये, बरोबर, तर तो भुवनेश्वरी मातेची सुद्धा उपासना करतोय असं होतं? हो. दत्त उपासना जरी तो व्यक्ती करत असेल तरी तत्व मात्र एकच आहे. पण तुम्ही दत्त महाराजांना बघा, आता दत्त ह्या शब्दाची व्याख्या खूप वेगळी सांगितलेली आहे, पण अगदी सर्वसाधारण अर्थ हा आहे, दत्त म्हणजे देणारं तत्व. देणं काय देतात? स्वतःचं आत्मसुख, आत्मवैभव, आत्मस्वरूपच देऊन टाकतात. तुम्ही गाडी, बंगला, आशीर्वाद, सुख, संपदा सगळं काही तुम्ही लोकांना देऊ शकतात, पण तुम्ही आत्मतत्व, आत्मरूप नाही देऊ शकत. ते फक्त कोण देऊ शकतं? दत्तात्रय भगवान. आणि हे देण्याचं सामर्थ्य कुणाकडे? तर भुवनेश्वरीमध्ये. म्हणून भुवनेश्वरी तत्व आणि दत्त तत्व हे वेगळं नाही, परंतु तुम्ही जी साधना करताय ह्या साधनेसोबत तुम्हाला प्रापंचिक अडचणी आहे. मग ह्या प्रापंचिक अडचणीसाठी तुम्हाला दत्त स्वरूपासोबत भुवनेश्वरी तत्व त्याची साधना करणं स्पेशली खूप गरजेची आहे. खूप छान. आता काय होतं की एखादी देवता, माता मला काय देते, म्हणजे उपासना करताना प्रत्येकाच्या आज दोन पद्धतीच्या उपासना असतात. एक तर निर्विकार, निर्मोही, म्हणजे मला काहीच नाही पाहिजे, मी फक्त तुझ्या तत्वात, त्या तत्वाचा आनंद घेण्याचा प्रयत्न करतोय. परंतु आजकालची 90% जर उपासना पाहिली लोकांची, साधना म्हणा, काही ना काहीतरी ते भाव आहे, मला ते मिळावं ही अपेक्षा आहे, की काही असेल, भौतिक सुख, पैसा असेल, हे असेल. परंतु तुम्ही इतक्या छान शब्दात सांगितलं की भुवनेश्वरी एकमेव अशी दैवता आहे जी अगदी सहज, सोप्या, साध्या पद्धतीने साधना केली तरी तुम्हाला ज्या भौतिक सुख आहे ते सगळी देते, अध्यात्म देते आणि पुन्हा मोक्षही देते. सो एका मानवाला जन्माला आल्याच्या नंतर याच्यापेक्षा पलीकडे काहीच नाही पाहिजे. सो एवढं सगळं मिळत असेल तर मी प्रश्न विचारणारच नाही की काय देते, हा प्रश्न होता. परंतु आता माझा हा प्रश्न आहे की मग ही साधना करायची कशी? भुवनेश्वरीला मला माझ्या जीवनात आणायचं असेल तर ते कसं करायचं, स्टेप बाय स्टेप सांगतो. पण त्यासोबत तरी पण आता लोकांना कळलं पाहिजे, तर मी अगोदर तिथून सुरुवात करतो की भुवनेश्वरी उपासना काय देतं, त्याचे टप्पे समजावून सांगतो. सगळ्यात महत्त्वाचा टप्पा, जेव्हा तुमच्या जीवनामध्ये अशी वेळ येते की तुमच्या आयुष्यामध्ये संतान सुखच नाही आहे. संतान सुख म्हणजे तुम्हाला खूप प्रयत्न तुम्ही करता आहात, पण तरी देखील संतान प्राप्ती तुम्हाला होतच नाही आहे. अशा वेळी भुवनेश्वरी तुम्हाला मदत करते. माझ्याकडे जेव्हा आता मी 10 वर्षापासून इनफर्टिलिटीचं काम करतो आहे, तर हे करत असताना एक विषय असा समजतो की IVF, टेस्ट ट्यूब बेबी ह्या सगळ्या गोष्टी बऱ्याच वेळा लवकर सक्सेस नाही होत, बरेचसे हेल्थ इश्यू असतात, खूप त्याला प्रॉब्लेम येतो. तर त्या मेडिसिन किंवा ह्या सगळ्या उपचारासोबत जेव्हा जगदंबेची उपासना त्यांच्या जीवनामध्ये येते तर ती ट्रीटमेंट ही खूप लवकर फलीभूत होते. हे संततीसाठी म्हणजे कोणतीही, आणि फक्त संतती म्हणजे माझ्यासमोर उदाहरणं आहे की इतके उदाहरणं पाहिलेत मी अशा काही महिलांचे की त्यांना संतान बाधा आयुष्यामध्ये सर्व काही करून थकले, आणि जेव्हा भुवनेश्वरीची उपासना आली आणि संतान तर प्राप्ती झालीच, पण ती संतान म्हणजे साधारण संतान नाही, दिव्य संतान. माझ्यापर्यंत केस आले, अगदी ग्रामीण भागातले लोक होते आणि त्यांनी बरेच उपाय करून देखील त्यांना संतान झाली नाही, आणि योगाने त्यांना काही भुवनेश्वरीची साधना देऊन भुवनेश्वरीचं हवन संपन्न केलं, आणि नंतर त्यांनी त्यांची साधना केली. जगदंबेच्या कृपेने त्यांना खूप चांगली संतती झाली, ते बाळ खूप चांगलं सुदृढ आहे. आणि आत्ता त्या मुलातले बदल आम्ही बघतो आहे, तर मुलगा म्हणजे एक पाठी मुलगा आहे, म्हणजे त्याला असं तुम्ही बघून त्याच्या लक्षात एकदम
क्षणात राहतं, त्याच्यातली स्किल, त्याचं बोलणं, त्याचं वागणं इतकं शुद्ध आहे की वाटत नाही की हा खेड्या गावातला मुलगा आहे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं की जगदंबा फक्त संतान नाही देत, ती एक वेगळं शेवटी दिव्य आत्मा, दिव्य संतान देतं आणि तिथून मुलांचं आयुष्य खूप वेगळं परिवर्तन होतं. पहिला टप्पा झाला, संतान प्राप्ती झाली. आणखी असेही मी प्रसंग पाहिलेले आहेत की संतानाची प्राप्ती झाली आणि जीवनच परिवर्तन झालं. मला खरंच लाज नाही आहे ह्या सगळ्या गोष्टी सांगायला, किंवा अशा एक टप्पा होता की त्या टप्प्यामध्ये मला दारिद्र्य खूप जवळून भोगावं लागलं. घरची परिस्थिती हालाकाची होती. आता हे जे क्षेत्र आहे ह्यामध्ये बरंचसं तुम्ही समजून घेऊ शकता, बरीचशी त्यामध्ये प्रतिकूलता पण आहे. समाज लवकर मान्यता देत नाही, मिळत नाही आणि त्यामुळे खूप प्रतिकूलता जीवनामध्ये होते. पण जेव्हा भुवनेश्वरीचा क्रम चालू असताना माझा विवाहही झाला आणि विवाह झाल्यानंतर माझा तो क्रम चालूच होता. साधना याच्यामध्ये मला माझ्या जीवनामध्ये माझ्या मुलीचं पदार्पण झालं. मला मुलगी आहे, तिचं नाव श्रीविद्या. आणि जसा तिचा जन्म झाला तसं माझी आर्थिक स्थिती ही खूप जास्त बदलली. म्हणजे आज मला विचारायचं म्हटलं की जेवढं वैभव मला माझ्या आयुष्यामध्ये मी पाहिलं आणि तेवढं वैभव त्या लेकराच्या नशिबाने मला मिळतं. आणि मला असं वाटतं ही जगदंबेची कृपा आहे. म्हणजे संतान येते पण ती खूप वेगळं स्थिती घेऊन येते, खूप काही घेऊन येते आणि याची खूप गरज आहे. आज बघा ना तुम्ही, माझ्याकडे अशीही केस आहे की कमीत कमी वर्षाला त्यांनी अनेक खर्च करून 7-8 वर्ष ट्रीटमेंट घेऊन त्यांना संतती झाली, एक संतती झाली, नंतर तिला काहीतरी हार्टचा प्रॉब्लेम आला आणि नंतर बापाचं सगळं वैभव गेलं. असेही प्रसंग समाजामध्ये आहेत की भोगावे लागतात. पण जेव्हा तुम्ही साधना सोबत हे सर्व उपाय करता तेव्हा संतान ही दिव्य येते. जेव्हा आम्ही आपल्या पीठामध्ये मुलं विद्यार्थी वसंत पंचमीला येतात, सरस्वती मंत्राची दीक्षा दिली जाते. सरस्वती मंत्रासोबत जेव्हा अशा काही विद्यार्थ्यांना भुवनेश्वरी मंत्राची दीक्षा दिली जाते, ते मुलं 1000 लोकांमधून चमकून उठतात म्हणजे उठतात. कारण की भुवनेश्वरी म्हणजे अंतर्ज्ञान आहे, अंतःप्रकाश आहे, असद नॉलेज. आणि आज तुम्ही पाहिलं असेल की जे फक्त पुस्तकी ज्ञान महत्त्वाचं नाही आहे, इंटिव्हेशन खूप महत्त्वाचं आहे पोरांना, की त्यांनी काय निवडावं, समोरचा व्यक्ती कसा आहे, कसं असलं पाहिजे, अंतर्ज्ञान असणं खूप गरजेचं आहे. हे अंतर्ज्ञान कोण देतं? ही जगदंबा भुवनेश्वरी देते. विद्यार्थ्यांचं आयुष्य बदलतं. भुवनेश्वरीचा दुसरा टप्पा झाला, लहान मुलांना सुद्धा तिची उपासना चांगली फलीभूत होते. वरतून ज्यांचे विवाह जमत नाही आहे अशांनी सुद्धा भुवनेश्वरीची साधना करावी. भुवनेश्वरीची साधना, आता जवळचं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. एका खेड्यागावामध्ये माझे एक गृहस्थ होते, त्यांचा विवाह जमत नव्हता. विवाह जमला, पण परिस्थिती थोडीशी नाजूक होती. नाजूक झाल्यानंतर पण असा काहीतरी योग आला की त्या मुलीचे जे वडील होते, हे म्हणजे त्यांना एकच मुलगी होती, पण त्यांची जमीन धरणामध्ये आली आणि त्याचा पैसा संपूर्ण त्या भाऊंना मिळाला. आज त्या गावामध्ये सर्वात मोठं घर त्यांचं आहे. म्हणजे विवाह तर झाला पण असा योग जुळून आला की त्या ठिकाणी त्यांची आर्थिक स्थिती चांगली झाली. नक्की प्रारब्ध आहे, मी त्याबद्दल म्हणत नाही, पण भुवनेश्वरीचीच कृपा आहे की त्यांच्या आयुष्यामध्ये ते घडलं. दुसरा जो महत्त्वाचा टप्पा येतो तो म्हणजे आपली आर्थिक स्थिती. वर्षानुवर्ष एखादी कोर्ट केस, जमिनीची मालमत्ता भेटत नाही. जमीन त्या हक्कासाठी तुम्हाला भांडावं लागतं. तुमचं हक्क असून तुम्हाला ती जमीन मिळत नाही. आणि पुणे, मुंबई, नाशिक, प्रत्येक मोठ्या मोठ्या सिटीजमध्ये अगदी 1 गुंठा जरी जागा असेल तर ती करोडाच्या भाव विकल्या जाते. पण त्याच्यामध्ये विवाद इतके की ते कागदोपत्रीच आपण करोडपती आहे, वास्तविकतामध्ये तसं काहीही राहत नाही. मग अशा वेळी जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये भुवनेश्वरी येते त्यावेळी तुम्हाला सत्तेसोबत भूमिसत्तासुद्धा जगदंबा देते. कारण की तो जो बीज आहे, आकाश बीज, हा भूमी बीजाशी खूप मिळता जुळता आहे. भूमिसत्ता, स्थावर मालमत्ता. तुम्ही मुक्त केव्हा होणार? ज्यावेळी तुमची ती इच्छा पूर्ण होईल, त्याशिवाय ती इच्छा तुम्ही सोडू नाही शकत. मग एका गावातली घटना आहे आणि मला सांगायला आनंद होईल, पण हे तुमच्या आयुष्यातच घडेल असं नाही आहे. तुमची श्रद्धा तेवढी असेल तर तुम्ही करू शकता.
एका गावामध्ये 3 पिढ्यांपासून जमिनीचा व्यवहार हा अडकलेला होता आणि त्यांचा दावा असा होता की एक जे संस्थान आहे त्या संस्थान हे त्यांच्या मालकीचं आहे, हा त्यांचा 3 पिढ्यांपासून दावा होता. आणि ते संस्थान खूप मोठं आहे, मी त्याचं नाव नाही सांगू शकत. तर त्यांचा तो दावा चालू होता, पण त्यांच्याकडे कोणतंही प्रूफ नसल्याने ते 3 पिढ्यांपासून ती केस चालू होती. नंतर तो जेव्हा मुलगा माझ्यापर्यंत आला तेव्हा जगदंबेची उपासना त्याच्यापर्यंत, आता ते स्वरूप वेगळंही असू शकतं, तर त्याला जगदंबेची उपासना मिळाली. आणि खूप गरीब, मी म्हणत नाही की खूप काही श्रीमंत होता तो मुलगा, पण व्यवस्थित त्यांनी साधना केली. तर साधनेचा फल त्या जगदंबेची कृपा म्हणावं काय असेल ते दैव जाणे. आणि ते त्यांचं अगदी छोटंसं ते 500 स्क्वेअर फूटमध्ये घर. मग त्यांनी सांगितलं की गुरुजी आता हा निकाल तर काही लागत नाही, काय माहिती नाही, मी साधं माझा लग्नाच्या अगोदर मी आता जे काही बनवलेलं आहे ते घर तोडतो आणि माझ्या पद्धतीने जसं आमचं 1 एकर जे काही आम्ही शेत आहे त्याच्यावरतून आम्ही घर बांधतो. मग त्यांनी ते घर तोडलं आणि जेव्हा पाया खणताना त्यांना एक वस्तू अशी सापडली, एक त्यांना पितळाची प्लेट सापडली आणि त्या पितळाच्या ताटावरती ही जमीन यांची आहे आणि यांना हे सत्तेचा अधिकार, त्या संस्थेचा अधिकार आहे असं त्या संस्था मालकाने ताम्रपत्राने एक प्लेट, पितळाची प्लेट त्याच्यावरती लिहून दिलेलं होतं. आणि ती प्लेट त्यांना सापडली आणि ती जेव्हा कोर्टामध्ये जमा करण्यात आली तेव्हा तो दावा 3 पिढ्यांचा त्या मुलाने जिंकला आणि अख्खा संस्थान आणि त्या संस्थानाची 65 एकरपेक्षा जास्त जमीन आज त्या माणसाच्या मालकीची आहे. हे का घडलं, यामागे योगायोग दैवयोग नक्कीच आहे, पण दैवयोगासोबत मला असं वाटतं की हा देवी योग देखील आहे. म्हणून असेही प्रसंग आहेत. आणि जर कधी इतक्या क्षणात तुम्हाला जर कधी ती जगदंबा देत असेल, तुम्ही तिची उपासना करत असाल, तर का नाही आहे, तुम्हाला वाटेल ते. बऱ्याच वेळा माझ्यापर्यंत असे लोक येतात की ज्यांना राजकारणामध्ये पुढे जायचं असतं, राजसत्ता त्यांना हवी असते. मग आता प्रत्येकजण आपलं स्वतःचे सिक्रेट कधी सांगत नाही, पण मी आज ते म्हणतात ना, मी कोणताही पडदा ठेवणार नाही आहे. ज्यावेळी एखाद्या व्यक्तीची पत्रिका आपण बघतो तेव्हा समजतं की याच्या नशिबामध्ये राजयोगच नाही आहे. किंवा लोक सांगतात आम्हाला तर यांनी राजयोग सांगितला आहे, पण आम्ही तर आता फकीर योग जगतो आहे, कधी राजयोग येणार किंवा कधी आमच्या हातामध्ये सत्ता येणार. तर अशावेळी जेव्हा असं राजकीय विषय असतो त्यावेळी आवर्जून त्या ठिकाणी आम्ही काही प्रयोग करून घेतो, त्यांच्याकडे भुवनेश्वरीची स्थापना करून घेतो. आणि विश्वास ठेवा, ज्यांच्याकडे त्यांनी व्यवस्थित साधना करून जगदंबेचं अधिष्ठान त्यांच्याकडे स्थापित झालं आहे, आज ते मोठे राजकीय व्यक्ती आहेत. ही सत्ता, राजसत्ता देण्याचं कार्य ही फक्त आणि फक्त भुवनेश्वरी करते. आणि मला सांगायला खूप जास्त गर्व होईल की आपलं जे पीतांबरा बगलामुखी शक्तिपीठम आहे, ही शक्तिपीठम मूळ दशमहाविद्यासोबत बगलामुखीला जरी समर्पित असलं, पण त्यासोबत सर्वसामान्य लोकांना भुवनेश्वरीची साधना कळावी, भुवनेश्वरीचं तत्त्व कळावं म्हणून त्या पीठमची स्थापना आपण केलेली आहे. म्हणून भुवनेश्वरी हे तत्त्व अगदी अगम्य आहे आणि त्याचे अनेक प्रयोग आहेत, अनेक साधना आहेत आणि ते जीवनाचं उत्कर्षच तुम्हाला करून देतं. खूप छान. मी तर सुरुवातीला म्हटलं होतं की जे पाहिजे ते मिळतं. आता तुम्ही उदाहरणासहित सांगितलं. सो लोकांच्या समोर तो रोडमॅप असतो. प्रत्येकाला काही, कोणाला आर्थिक अडचण असते, कोणाला संतान सुखाची अडचण असते, कोणाला घराची अडचण असते, कोणाला रिलेशनशिपची अडचण असते, कोणाला आरोग्याची अडचण असते. सो प्रत्येक अडचण भुवनेश्वरी माता दूर करते, हे तुम्ही मला सांगितलं. आता आपण असं येऊयात की जर माझ्यासारख्या एखाद्या सामान्य व्यक्तीला ही साधना करायची असेल, देवीला माझ्या आयुष्यात घेऊन यायचं असेल प्रार्थना करून, सो काय टप्पे आहेत त्याचे, कशा पद्धतीने? भुवनेश्वरीची साधना, त्याला नियम तर तसे दिलेले नाही आहेत, वेगवेगळे मंत्राचे प्रयोग दिलेले, एकाक्षर, त्रयाक्षर, अष्टाक्षर, चतुराक्षर आदी खूप काही मंत्र प्रयोग दिलेले भुवनेश्वरीचे. नक्कीच गुरुदीक्षा यामध्ये महत्त्वपूर्ण असू शकते, परंतु
भुवनेश्वरीची जर कधी तुम्हाला साधना करायची असेल तर भुवनेश्वरी स्तोत्राचं पाठ, भुवनेश्वरी शतनाम स्तोत्र आणि सोबत भुवनेश्वरीचे जे काही नाममंत्र आहे, श्री भुवनेश्वर्यै नमः, श्री भुवनेश्वर्यै नमः, ह्या महामंत्राचा सुद्धा तुम्ही जप केल्याने तुम्हाला विशेष काही करण्याची गरज पडणार नाही. आणि आपल्या महाराष्ट्राला तर इतकं वैभव प्राप्त झालेलं आहे. मी वारंवार महाराष्ट्राच्या याच्यावरती का बोलतो, जे आपलं भिलवडी म्हणून जे ग्राम आहे औदुंबरच्या बरोबर समोर, त्या ठिकाणी भुवनेश्वरी स्थापित आहे. ते मंदिरचं जर कधी तुम्ही बांधकाम पाहिलं तर ते मंदिर अगदी चालुक्य वंशातलं आपल्याला वाटतं. इतकं सुंदर ते मंदिर बांधलेलं आणि खूप त्याला खूप मोठी राजकीय ऐतिहासिक त्याला पार्श्वभूमी आहे. गुर्जर समाज, सूर्यवंशी समाज, अशा अनेक लोकांची कुलदेवता भुवनेश्वरी आहे. भुवनेश्वरी तर महाराष्ट्रामध्ये तिचं आपल्याला एवढं स्थान प्राप्त झालेलं आहे, तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही दर्शन घेऊन साधना करू शकता. आणि जर कधी ज्यांना इच्छा असेल की भुवनेश्वरी मंत्र किंवा आपण त्याचा काही प्रयोग करू शकतो, तर मी संकल्प नक्की करतो की आपण भुवनेश्वरीच्या पीठामध्ये, ज्या ठिकाणी भुवनेश्वरी स्थापित आहे भिलवडी, त्या ठिकाणी एक छोटासा इव्हेंट नक्की करूया. त्या ठिकाणी तुम्ही येऊन दीक्षा घेऊन तुम्ही तिची साधना करू शकता. सगळे डिटेल्स आपण देऊया. तर भुवनेश्वरीची जे प्रयोग तुम्हाला सांगितले जातील, जेव्हा तुम्हाला त्याचा मूल दीक्षा प्राप्त होईल, तुम्ही तिची साधना कशीही कुठेही कसंही करा, तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कमी काहीच पडणार नाही. त्या गोष्टी तुम्ही नक्कीच करू शकता. मंत्र जसं आपण आता दशमहाविद्या करतोय तर त्याच्यामध्ये मंत्र असतात, यंत्र असतात, तंत्र असतात. हे आपण मंत्राबद्दल बोललो. काही यंत्र वगैरे पण आहेत? यंत्र पण असतात. भुवनेश्वरीचे अनेक यंत्रप्रयोग दिलेले आहेत. पण यंत्रप्रयोग केव्हाही गुरूंच्या हातून घ्यावं. कारण की त्या ज्या देवता दिलेल्या, त्या देवता काय, त्याचं मंत्राचा विनियोग आदी हे सगळं तुम्हाला दीक्षेद्वारे मिळालं जातं. जर कधी तुम्ही त्या भुवनेश्वरीच्या सानिध्यामध्ये आपण जर कधी तिथे आलात, भिलवडीला आलात, त्या ठिकाणी मग मी तुम्हाला देण्याचा नक्की प्रयत्न करेल. त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. आणि मग एखाद्याला जर काय होतं की एक फलश्रुती आहे, भुवनेश्वरी मातेची साधना उपासना वगैरे केल्याच्या नंतर जी फलश्रुती मिळते ती गुरुविना मंत्र म्हणू शकतो आपण. नाममंत्र गुरुविना करू शकतो, गुरुकडून यंत्र घेऊ शकतो. आणि अजूनही त्या रस्त्यावरती अजून आपल्याला पुढे जायचं असेल तर गुरुच्याच मार्गदर्शनाखाली त्याचं पूर्ण फलश्रुती घेण्यासाठी आपण पूर्ण फलश्रुती. भुवनेश्वरी तर तसं नाही आहे काही, म्हणजे मी आता जे बोलतो आहे त्याला प्रमाण पण आहे आणि माझा व्यक्तिगत श्रद्धा पण आहे. नक्कीच गुरु करून साधना केली तर अधिकस्य अधिक फल, बरोबर, नो डाऊट, त्यामध्ये काहीच चिंता सारखं कारण नाही आहे. पण तुम्ही मनामध्ये की मला गुरुच केला गेला पाहिजे असं पण नाही आहे. तुम्ही तिचं नाम साधना कोणीही कसंही करू शकता. श्री भुवनेश्वर्यै नमः तुम्ही 1.25 लाख, 8 लाख, 4 लाख असा जप पूर्ण करा. जसे रामनाम दिलं होतं गोंदवलेकर महाराजांनी, तसं हा देवी तारक मंत्र म्हणून तुम्ही का नाही जप करू शकत? जर कधी तुम्हाला अंतःप्रेरणा झाली, तुम्हाला जगदंबेने तशी इच्छा प्रकट केली, तर तुम्ही नक्कीच दीक्षा घेऊन प्रॉपर तुम्ही साधना सुरू करा. यात आपलंही कल्याण होणार आहे आणि संपूर्ण परिवाराचंही कल्याण होणारच आहे. जसं आत्ता आपण सांगितलं की भुवनेश्वरी ही राजवैभव देणारी देवी आहे, माता आहे. सो याच्यामध्ये मला बऱ्याचदा असं वाटतं की आपल्याकडे महाराष्ट्रातील जर सर्वसामान्य मराठी वर्ग पाहिला तर तेवढे राजवैभवात जगणारे फार कमी लोक आहेत. जर राजवैभवात जगणारे लोक किंवा श्रीमंती म्हणा, हा विलास म्हणा, तो भोगणारे लोक दक्षिणेकडे व्यंकटेश्वराची म्हणजे बालाजीची उपासना करणारे असतील, जैन, मारवाडी हे लोक आहेत. सो म्हणजे याचं काही कनेक्शन आहे? हो, भुवनेश्वरी मातेचं खूप जवळचा संबंध आहे. जैन मार्ग जर कधी तुम्ही बघितला तर जैन संप्रदायामध्ये एक देवता आहे, त्या देवीचं नाव आहे पद्मावती माता. आणि पद्मावती तत्वच मूळ भुवनेश्वरी तत्व आहे. आणि तुम्ही पाहिलं असेल ना की जे जैन बांधव आहेत ते पद्मावती मातेला, पार्श्वनाथ भगवान आणि पद्मावती भगवती यांची उपासना सर्वाधिक करतात. कारण की भुवनेश्वरी एक असं दैवत आहे ना की त्या देवतेच्या साधनेसाठी
सिद्ध, मुनी, गण, यक्ष, किन्नर, अप्सरा हे सर्व सेवेसाठी प्रेझेंट आहे. म्हणून आजच्या युगामध्ये तुम्हाला जे दैनंदिन तुम्हाला ज्या गोष्टी काही लागतात, जेही तुमचं प्रपंचिक ज्या काही अडचणी, ते भुवनेश्वरी सोडवण्यासाठी समर्थ आहे. आणि हीच भुवनेश्वरी जैन मार्गामध्ये तिला पद्मावती रूपात तिची साधना केली जाते. वेगवेगळे चालुक्य वंश झालं, यादव वंश झाले, तुमचे मौर्य, कदंब म्हणजे कदम, ह्या घराण्यांनी सुद्धा पद्मावतीची उपासना केलेली आहे. तर महाराष्ट्रामध्ये जर कधी तुम्ही गेलात, महाराष्ट्रामध्ये भवानी मातेसोबत तुम्हाला अनेक ठिकाणी पद्मावती देवीचं देऊळ दिसेल, जे पुरातन आहे. अनेक ठिकाणी तुम्हाला ते तसं दिसतं. जसं जोगेश्वरी आणि काळभैरवनाथ तुम्हाला दिसतात, तसेच तुम्हाला अनेक ठिकाणी भवानी आणि माता पद्मावती सुद्धा दिसते. ही पद्मावती म्हणजे मूळ स्वरूपच भुवनेश्वरीचं रूप आहे, जी प्रचंड तुम्हाला राजवैभव देते. ती तुम्हाला व्यवसायामध्ये व्यापार वृद्धी करून देते. ज्या घरामध्ये किंवा ज्या व्यापाराच्या स्थानामध्ये भुवनेश्वरीचं अधिष्ठान करून दिलेलं आहे, त्यांची केव्हाही शाखाच होते. शाखा म्हणजे काय की आता एखादी व्यक्ती करतो, तर त्याचं एक हेड ऑफिस एकच ठिकाणी असतं. त्याची नंतर पुढे प्रगती होऊ शकत नाही. पण असेही अनुभव आम्ही घेतलेले आहेत की ज्या ठिकाणी त्या लोकांनी, साधकांनी भुवनेश्वरीची उपासना अगदी श्रद्धेने केली, त्यांच्या त्या व्यवसायाच्या अनेक शाखा विस्तीर्ण झाल्या, बिझनेस वाढला, शाखा होतात. एका शाखेतून तुम्ही पुढे तुमचं कार्य होतं. जे कोणी रिअल इस्टेटचं काम करत असतील, जमिनीचे व्यवहार, प्लॉटिंगचे व्यवहार जर कधी कोणी करत असतील, वरतून आजकालच्या लाईफमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे करत असतात, ट्रेडिंगचे कामं करतात बरेच विद्यार्थी, शेअर मार्केट करतात. तर मी त्यांना एवढं नक्की सांगतो की तुम्ही नक्कीच त्या सगळ्या शेअर मार्केटचा अभ्यास करा, व्यवस्थित तुम्ही त्याचं अनुसंधान करा, पण त्यासोबत ह्या देवतेची उपासना नक्की करा. का? कारण की तुम्ही जे ट्रेडिंग करता, हे ट्रेडिंग अनुमानावरती आहे. विदाऊट अनुमान तुम्ही काहीच नाही करू शकत. तुम्ही म्हणतात की ह्या एक विशिष्ट शेअर माझा एवढ्यापर्यंत तो गेला तर मला त्याचा फायदा होईल, हा अनुमान तुमचा खरा ठरला. पण तो अनुमान खरा ठरण्यासाठी तुम्हाला अंतःप्रेरणा खूप गरजेची आहे. तर जर कधी तुम्ही भुवनेश्वरीची उपासना करत असाल तर ती अंतःप्रेरणा तुम्हाला खूप चांगली येते, इंट्युएशन्स खूप वाढतात. भुवनेश्वरीची उपासना केल्याने माणसाला, मी अगोदर सांगितलं की अंतर्ज्ञानाची प्राप्ती होते, पण ते लगेच काही यूट्यूबवरती मंत्र शोध लान झालं तसं नाही. साधनाही जगावी लागते. साधना जेव्हा तुम्ही जगता, त्या देवतेला तुमचं तेवढं समर्पण पाहिजे, त्या भावना इतक्या पाहिजे त्या जगदंबेप्रती की तुम्हाला ते सगळं काही तुमचं ते तारून नेणार आहे. तर जेव्हा तुम्ही अशासोबत तुमच्या अभ्यासासोबत तुम्ही जर कधी जगदंबेची साधना केली तर तुमचं अंतःप्रेरणा तुम्हाला खूप चांगली होते. ज्योतिषशास्त्र ही मूळ विद्या, याला विद्याचं नाव दिलेलं आहे. ही कला नाही आहे, कला वेगळी आहे आणि ही विद्या आहे. आजकाल जे ज्योतिषी आहेत, मी त्यांना पण नक्की सांगतो की तुम्ही आध्यात्मिक बैठक खूप जास्त गरजेची आहे. रत्न, रुद्राक्ष आदी हा व्यापार जरी तुम्ही एक क्षणासाठी साईडला ठेवला तरी त्या रत्नामध्ये तुम्हाला काहीतरी द्यायचं आहे. जे रत्न तुम्ही देताय ते रत्न हजार ठिकाणी त्याचे 1000 पीस केलेले. उदाहरणार्थ एखाद्या माणसाला मला पन्ना द्यायचा आहे, तर पन्ना एकच बनला आहे का? नाही, 1000 पन्ना रत्न बनलेला आहे मग त्या एका दगडापासून. तर 1000 लोकांना तो सूट होणार आहे का? 1000 लोकांना त्या रत्नाचे तेवढे चांगले फलीभूत तो होणार आहे का? तर नाही होणार. म्हणजे रत्नापलीकडे एक वेगळी विद्या आहे जी तुम्हाला असणं खूप गरजेची आहे, आणि ती विद्या म्हणजेच गर्भविद्या. ही गर्भविद्याच म्हणजे भुवनेश्वरी आहे. भुवनच आहे ना, हे अखिल ब्रह्मांड तिच्या पोटामध्ये आहे. तर तुम्ही ते रत्न कुठून काढताय? भूगर्भातूनच काढताय. तर तुम्ही तिची अधिष्ठात्रीची जर कधी साधना करत असाल तर तुम्ही राख जरी दिली तरी ती पाक होणार आहे. कारण की ती साधना दिली ना तुम्ही तुमचं जी काही एखाद्याला तुम्ही रत्न देत असाल, एखाद्याला तुम्ही काही आजकालच्या भाषेमध्ये ब्रासलेट, रुद्राक्ष, कवच काय दिलं असाल, तुम्ही त्यांना तुमची ऊर्जा देत आहेत, आध्यात्मिक पुण्य देत आहेत. हे कितपर्यंत चालेल? जोपर्यंत तुमची आध्यात्मिक बैठक आहे. तुमचं पुण्य संपलं की तुम्ही तो 2 करोडचा जरी रत्न दिलं तरी ते काम करणार नाही.
हा तर अनुभव एक ठराविक अगदी. तुम्ही पाहिलं असेल की एक ठराविक ज्योतिषाकडे अगदी रांगाच्या रांगा लागतात आणि नंतर कालांतराने अशी वेळ येते की त्यांच्याकडे पुत्रही जात नाही. हे का झालं की पुण्य तिथे क्षीण झालं. मग अशा वेळी जर कधी आध्यात्मिक जर कोणी वास्तुतज्ञ असतील, ज्योतिषी असतील, हीलर असतील, रेकी मास्टर असतील, या सर्वांनी आवर्जून भुवनेश्वरीची साधना करावी. म्हणजे तुमचं पुण्य क्षय नाही होणार. तुम्ही जेही रत्न रुद्राक्ष आदी देणार त्या रत्न रुद्राक्षामध्ये एक वेगळं चैतन्य येणार. आता परत दुसरा विषय येतो डॉक्टर. आज जर कधी तुम्ही डॉक्टरांना पाहिलं तर आज डायग्नोसिस बऱ्याच वेळा चुकतं आहे, कळतही नाही. वेगवेगळे आजारपण आणि आज मार्केटमध्ये अशा वेगवेगळ्या मेडिसिन्स आल्या आहेत की आपल्याला सांगता येत नाही की याचं साईड इफेक्ट काय होईल, कसं होईल. तर तुम्ही डॉक्टर जरी असाल, तुम्ही मेडिसिन जरी देत असाल तरी तुम्ही त्या माणसाला हील करतायत. बरेचसे डॉक्टर असतात की त्या डॉक्टरांकडे गेलं की पेशंट म्हणतो काय असेल माहिती नाही, ह्या माणसाला पाहिलं की अर्धा हजार आमचा जातो. पेशंटमध्ये खूप जास्त होते की मी सेम मेडिसिन देणार, तोही सेम मेडिसिन देणार, पण नाही मला तुमच्याकडे आल्याशिवाय फरक पडत नाही. अशा हजारो पेशंट्स असतात. हे काय आहे, 2-2, 3-3 दिवस थांबतात. शेवटी सर्वजण तेच मेडिसिन देणार आहेत, परंतु तो एकाचा हातगुंजाला म्हणतो ना आपण की मला त्याच्याकडे गेलं की फरक पडतो. तर हेच म्हणजे भुवनेश्वरी आहे. जेव्हा तुम्ही एखादी डॉक्टर, एक आध्यात्मिक साधक असतो, तेव्हा आजार काय करताय, तुम्ही जी मेडिसिन देत आहात ही मेडिसिन फक्त शरीराला काम करते आहे. पण आजार फक्त शरीराला होत नाही, त्याच्या मनाला पण ऊर्जेला सुद्धा होतो. त्याच्या मनाला तो आजार झालेला आहे. एखाद्याला तुम्ही पाहिलं असेल, एखाद्याला बॅक पेन आहे, बॅक पेन त्याचं बऱ्यापैकी कव्हर झालेलं आहे आणि रिपोर्ट त्याचे नॉर्मल आहेत, तरी पण ते पेन त्याला होत असतं. का? कारण की आंतरिक जे काही त्याची जे संस्कार आहेत ते अजूनही मनावरती ते घाव अजून गेलेले नाहीत. त्याला त्याची अनुभूती अजून परत होते आणि आपण काय फक्त शरीराला ट्रीट करतोय. पण जेव्हा एखादी आध्यात्मिक साधक ती औषध देतो तर ती औषध त्याला शरीराला पण काम करते, सोबत त्याला मनाला पण काम करते, एक विशिष्ट स्तरावरती. ठीक आहे, विज्ञान एक वेगळं जरी मानत असलं तरी एकच आहे. अध्यात्माचीच ते एक सगुण रूप आहे. मी सरळ म्हणतो की विज्ञान हे अध्यात्माचं सगुण रूप आहे. बरोबर. तुम्ही त्याला नाकारू नाही शकत. आज तुम्ही किती जरी निर्गुण म्हणत असलं तरी सगुण परमात्मा आपणही सगुणच आहोत ना. म्हणून अध्यात्माचं सगुण रूप म्हणजे विज्ञान आहे, त्याला आपण मान्यच केलं पाहिजे. आणि विज्ञानाचं निर्गुण रूप म्हणजे अध्यात्म आहे. हे खूप छान. मला देखील इंटरेस्ट येतोय. या पॉडकास्टमध्ये प्रेक्षकांना देखील इंटरेस्ट येईल, कारण बऱ्याच आपण दशमहाविद्याचे जे एपिसोड केले याच्या अगोदरचे 4, प्रत्येकामध्ये काही बंधनं होती आणि अमुक एका प्रॉब्लेमवरती ते विद्या काम करत होते. परंतु भुवनेश्वरी अशी आहे जी सर्व व्यापक तर आहेच, आणि मग त्यामुळेच सगळ्याच समस्येवरती काम करते आणि तुम्हाला अगदी ऐश्वर्यही देते ना, अध्यात्मही देते आणि मोक्षही देते. सो मला असा प्रश्न माझ्या मनात जो येत होता की आत्ता समजा मी किंवा प्रेक्षक हा जो पॉडकास्ट बघत आहेत त्यांच्या डोक्यात आलं की नाही, आता मला भुवनेश्वरीची साधना करायला पाहिजे, कारण मी त्याला ती संपूर्ण मला माझं आयुष्य सुधारणार आहे. सो मी आत्ता काय केलं पाहिजे? किंवा दुसरी गोष्ट अशी की अमुक एक माझ्या लाईफमध्ये प्रॉब्लेम आहे, तर त्या प्रॉब्लेमला घेऊन मी कशा पद्धतीने भुवनेश्वरीची साधना करू शकतो? सुंदर प्रश्न. ठीक आहे, सांगतो. आता हा नाममंत्र आहे, श्री भुवनेश्वर्यै नमः. त्याला दीक्षेचं पण विधान नाही आणि जपात सिद्धी नात्र संशय. जितकं तुम्ही जप करणार हा मंत्र तितकं तुम्हाला त्याची सिद्धी म्हणजे तुमचं जे काही काम आहे ते चांगलं होऊ शकतं, मंत्र सिद्ध होणार आहे. तर तुम्ही ह्या मंत्राने उपासना करू शकता. अगदी क्विक, कुठेही, कधीही, कसंही तुम्ही मनामध्ये त्याची उपासना करू शकता. हा पहिला प्रयोग. जगदंबेला सगळ्यात जास्त जर कधी तुम्ही शारदा तिलक आदी जे काही तंत्रातले काही ग्रंथ अभ्यास केले तर त्यामध्ये जर कधी असे काही प्रयोग दिलेले आहेत, त्यापैकी एक प्रयोग जो मी अनेक ठिकाणी अनुभवला आणि तो प्रत्येकाने केला पाहिजे. तो प्रयोग म्हणजे असा आहे की जर कधी तुमच्या जवळपास बेलाचं झाड असेल, त्या झाडाचं तर संगोपन पहिला अगोदर तुम्हाला करणं गरजेचं आहे. की तुम्ही प्रयोग करतात आणि तुम्ही ते कोणाला तरी पैसे देऊन त्याच्या फांद्या छाटून तुम्ही ते अर्पण करतायत, तसं नाही. पण झाडाचं संगोपन करत असाल, कोणाची म्हणजे वृक्षतोड होत नसेल असं संकल्प करून जर कधी तुम्ही हा प्रयोग केला तर उत्तम राहील. की कोणत्याही पौर्णिमेला
जी आपल्या 12ही महिन्यामध्ये जी कोणतीही पौर्णिमा येते त्या पौर्णिमाच्या दिवसाला तुम्ही 1108 बेलपत्र म्हणजे तुम्ही जमा केले पाहिजेत. व्यवस्थित असावे, स्वच्छ धुवून पुसून. त्यावरती तुम्ही मंत्राचं लिखाण करायचं. श्री भुवनेश्वर्यै नमः, श्री भुवनेश्वर्यै नमः, 1108. आणि त्याला ते चंदनाने त्या काडीने वगैरे तुम्ही ते लिहू शकता, पेनाने लिहायचं नाही. आणि नंतर रात्रीला एकांतामध्ये जिथेही तुम्ही असाल, मंदिर असेल, शिवालय असेल, देवालय असेल, नसेल तर तुम्ही स्वतःच्या घरामध्ये ते बेलपत्र त्या तुमच्या कुलदेवतेच्या वरती तुम्ही ते अर्पण करू शकता. श्री भुवनेश्वर्यै नमः, श्री भुवनेश्वर्यै नमः, श्री भुवनेश्वर्यै नमः. फक्त याला नियम असा आहे की तुम्ही पूजा करत असाल तर तुम्हाला खानपान सांभाळणं गरजेचं आहे त्या दिवसासाठी तरी. आणि ही पूजा, ही साधना एकांतात व्हावी, तुमच्या एकांत रूपामध्ये व्हावी. देवी आणि तुम्ही किंवा शक्ती आणि तुम्ही यामध्ये कोणीच तिसरं व्यक्ती नसावं, तुम्हीच एकटे असावे. आणि ही साधना फक्त तुम्ही घरीच करू शकता असं नाही आहे. ही साधना तुम्ही मंदिरामध्ये करू शकता. ही साधना तुम्ही स्वामींच्या विग्रहावरती, दत्तपादुकांवरती सुद्धा तुम्ही करू शकता. जगदंबेला आणि स्वामींना फक्त नामप्रिय आहे. नामपारायण प्रीता नंदी विद्या नटेश्वरी. सोबत तुम्ही तिची साधना करून हा उपाय जर कधी तुम्ही केला तर तुमच्या आयुष्यामध्ये आमूलाग्र बदल, जोही तुमचा संकल्प आहे तो संकल्पपूर्ती आवश्यक होते. आणि जेव्हा आपण शिबिरामध्ये किंवा अशा ठिकाणी जेव्हा तुम्ही भेटता तेव्हा मी भुवनेश्वरीचे वेगवेगळे प्रयोगही देत असतो, साधनाही सांगत असतो. तर तुम्ही न करता हा प्रयोग पण तुम्ही करू शकता. सोबत सगळ्यात मोठा उपाय, आज हे टोणेटोटके मी म्हणत नाहीये, महाउपाय तुम्ही याला म्हणू शकता. आणि जो मी माझ्या आयुष्यामध्ये अनुभवतोय आणि भविष्यातही जगदंबा मला तशी अनुभूती देईल. देवीला सर्वात जास्त प्रिय आहे तिचं नाव आणि नामाचा प्रचार. तर मला असं वाटतं तुम्ही श्रद्धेने भुवनेश्वरीचं नाम घ्यावं. आणि तुमच्याकडनं तेवढे, तुमची परिस्थिती तेवढी नाही आहे खर्च वगैरे करण्याची, तेवढी तुमच्याकडे बेलपत्र आदी तेवढी साधना करण्याची तेवढी तुमची शक्ती पण नाही आहे, तेवढा वेळ पण नाही आहे. तर तुम्ही काय करा, कमीत कमी त्या देवीचं नाव तुम्ही लोकांपर्यंत पोचवा. तुमचा मित्र असेल, तुमची मैत्रीण असेल, तुमच्या परिवारातले लोक असतील, त्या परिवारापर्यंत तुम्ही त्या देवीचं नाव पसरवा. ही सगळ्यात मोठी, तुम्ही यज्ञाचे 2 प्रकार आहे ना, आज तर सोशल मीडिया आहे, आज सोशल मीडिया आहे, तर तुम्ही लोकांपर्यंत पोचवा की नाही ह्या देवीची साधना तुम्ही करा. जितकं तो समोरचा व्यक्ती त्याची साधना करत जाईल 1% तुम्हालाही भेटणार. आणि आता ह्या मार्केटिंग, डिजिटल मार्केटिंगमध्ये आहेच ना ते सर्कल, तुम्ही इतके कमवले की त्यामध्ये खालचा तो कमाई करत राहणार आणि तुम्हाला ते भेटत राहील. तसं मी म्हणतो की हे अध्यात्मामध्ये सुद्धा असं आहे, हे नाम तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवा. त्यांनी जरी साधना केली तर त्याचं पुण्य तुमच्या पदरामध्ये ती जगदंबिका नक्की देईल. हा एक तर ज्ञानयज्ञ करा, एक तर नामयज्ञ करा, किंवा प्रॉपर जो आपला यज्ञ कार्य ते करा. या तिघांपैकी जो यज्ञ तुम्हाला सोयीस्कर वाटतो आहे ते तुम्ही करू शकता. आणि त्यातून आपलं आणि समाजाचं कल्याण आहे. तुमची इच्छा असेल तर मी जगदंबेचा एक छोटासा फोटो तुम्हाला देऊन देईल. तो फोटो तुम्ही व्यवस्थित डाउनलोड करून, तुम्ही प्रिंट करून, छान त्याची फ्रेम करून नित्य तुमच्या साधना स्थळामध्ये, पूजनाच्या ठिकाणी तुम्ही त्याची प्रिंट करून ठेवून त्याची साधना त्याच्यासमोर करू शकतात. नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये आमूलाग्र बदल घडतील. नक्कीच आपण तो जो फोटो आपण जगदंबेचा तुम्ही सांगताय तो आपण आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकण्याचा प्रयत्न करूयात आणि लोकांपर्यंत तो पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करूयात. कारण तीही आमचीही साधना आहे, हा पॉडकास्ट हा साधनाच आहे, अशा पद्धतीने मी तरी घेतो आहे आजच्या डेटला. आणि दुसरी गोष्ट, जसं तुम्ही गुरुजी सांगितलं की आपण भिलवडीला छोटासा होम आणि तिथंच जर आले कुणी तर मंत्रदीक्षासुद्धा आपण तिथे देणार आहोत. सो तो एकदा त्या कार्यक्रमाचं नियोजन झालं की पॉडकास्ट पडण्याच्या अगोदर तर आपण आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याच्या ज्या काही डेट असतील आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स असतील ते सुद्धा आपण देऊयात. सो जास्तीत जास्त प्रसार आणि प्रचार भुवनेश्वरी मातेचा होईल आणि लोकांचं कल्याण होईल अशा पद्धतीनं आपण त्याच्यामध्ये खारीचा का होईना वाटा उचलण्याचा प्रयत्न करूयात. खूप छान, मला आजचा हा एपिसोड खूप आनंदाने भरलेला वाटला आणि अशी एक एनर्जी फील होते मातेची. आणि खूप छान. तुम्हाला कसं वाटलं गुरुजी? खूप सुंदर वाटलं. माझ्या आयुष्यातला हे स्वप्न होतं की भुवनेश्वरीची साधना जनमानसापर्यंत पोचण्यासाठी तुम्ही एक चांगलं मला आधार दिला. आम्ही निमित्ताने माध्यम आहोत फक्त एक माध्यम तुम्ही उपस्थित करून दिलं. त्यामुळे तुमच्या
हृदयचक्रामध्ये असलेल्या जगदंबेला नमन. आणि भुवनेश्वरी योग साधनेची आणि अध्यात्माची मुख्य देवता आहे, सुवर्ण मध्य आहे. मानव जीवन, भोग आणि मोक्षातला सुवर्ण मध्य म्हणजे भुवनेश्वरी आहे. भुवनेश्वरी हिच्याबद्दल आपण खूप काही बोलू शकतो. आणि ज्या लोकांना आपल्या आयुष्यामध्ये परिवर्तन करायचं आहे, भुवनेश्वरी काय हे समजून घ्यायचं आहे. माझ्या आयुष्यामध्ये जेव्हा सद्गुरू महाराज आलेत, मी सदैव माझ्या मनामध्ये प्रश्न होता की मला अशी व्यक्ती पाहिजे की ज्यांना देवतेचा साक्षात्कार झालेला असावा. आणि आता माझे जे परमगुरू आहे शांतानंदनाथ महास्वामी, ते आज म्हणजे शरीर रूपात जरी नसले तरी त्यांना भुवनेश्वरीने प्रत्यक्ष दर्शन दिलं होतं. आणि त्यामुळे माझी त्यांच्या वचनावरती नितांत श्रद्धा आहे की एकमेव ही देवता अशी जी तुम्हाला प्रत्यक्ष तुमच्या आयुष्यामध्ये येऊ शकते. असं नाही आहे की देवी मुकुट वगैरे घालून तुमच्यासमोर येईल, पण मला असं सांगावंसं वाटतं की तुमच्या जीवनामध्ये अशा वेळी एक टर्निंग पॉईंट येतो की त्यावेळी ती स्त्री शक्तीच किंवा एखादी शक्ती, एक आध्यात्मिक शक्ती मनुष्य रूपात. प्रसंग असा येतो ना की आपल्याला सगळीकडून आपण स्ट्रक झालेलं असतो, आपल्याला कोणीच कसलाच आधार म्हणजे सगळा आधार निघालेला असतो. आपली फॅमिली, आपलं शिक्षण, आपली नोकरी, आपला प्रपंच, आपला व्यवसाय, सर्व काही अगदी अधांतरच राहतं. म्हणजे ते त्या पेंडुलमसारखं असं झुलतच असतंय. पण अशा वेळी जेव्हा देवीची कृपा तुमच्यावरती होते तर तुमचं जे काही झुलणारं आयुष्य आहे त्याला एक विशिष्ट आधार प्राप्त होतं. भूमी पण टिकलेली ना, विशिष्ट स्तरावरती टिकलेली आहे. ती व्यक्ती मग स्त्री असेल, पुरुष असेल, तो तुमच्या आयुष्यामध्ये त्याचं पदार्पण होतं आणि तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये स्टेबल होतात, स्थिर होतात. हेच म्हणजे भुवनेश्वरी तत्व आहे, हेच म्हणजे देवीचं प्रकटीकरण आहे. म्हणून असे लोक तुमच्या आयुष्यामध्ये केव्हा येतील, जेव्हा तुम्ही तिची उपासना कराल. म्हणून ज्यांना इच्छा असेल त्यांनी भिलवडीला नक्की यावं, मी तिथे आहे. तुमची समस्या ऐकून तुम्ही काय कशा पद्धतीने त्याचं अनुष्ठान करू शकता ते नियोजन आपण नक्कीच देऊ. पण जगदंबेची उपासना करा, तिची साधना करा. दत्त महाराज आणि भुवनेश्वरी वेगळे नाहीत. दत्त उपासना ही तेव्हाच फलीभूत होईल, तेव्हाच तुम्हाला त्या तत्वाचं दर्शन होईल जेव्हा तुम्ही भुवनेश्वरीचं एक रूपाने तुम्ही साधना कराल. तर प्रत्येकाला त्या जगन्मातेचं स्वरूप, तिचं सगळं नाम, रूप, गुण तुमच्यामध्ये यावे. कुंडलिनीच्या अभ्यासाच्यामध्ये जेव्हा तुम्ही भुवनेश्वरीची उपासना करता, तुमचं मन इतकं हळवं होतं की तुम्हाला छोटातला छोटा भाव तुमच्या डोळ्यामध्ये पाणी आणतो. डोळ्यात पाणी, तुम्ही रडता केव्हा, जेव्हा तुमचा भाव शुद्ध होतो. दत्त उपासनेमध्ये आपण जेव्हा स्वामींना बघतो, महाराजांना बघतो, तेव्हा आपल्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहतात. हे अश्रुपात काय, ही तुमची भावना शुद्धी आहे. मग ही भावना शुद्धी ती भुवनेश्वरी देते. म्हणून तुमची जेही उपास्य देवत असेल, ज्यांच्यावरती तुमची श्रद्धा असेल, त्याच्यासोबत तुम्ही भुवनेश्वरी उपासना करा. भुवनेश्वरीच्या नामाचा प्रचारासाठी मदत करा. तुम्हीही या नावाचा प्रचार आणि प्रसार करा. नक्कीच जगदंबा आपलं कल्याण करेल. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.